जय शिवराय मित्रांनो बांधकाम कामगार योजना मित्रांनो नुकताच 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्रभर बांधकाम कामगारांच्या खात्यावर त्यांच्या पाल्यांचे जे स्कॉलरशिप असते स्कॉलरशिपचं पेमेंट कल्याणकारी मंडळ यांनी जमा केलंय। तर हे पेमेंट ज्यावेळेस कामगारांच्या खात्यावर जमा होतं तर कामगारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो। परंतु मित्रांनो बऱ्याच कामगारांचे अर्ज रिन्यूअलसाठी पेंडिंग आहेत, त्यांना अर्ज रिन्यूअल करता येत नाही। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करते वेळेस बरेच बांधकाम कामगार आपली पत्नी असेल मुलगा असेल त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर नाव टाकते वेळेस त्यांनी चुकी केली आहे किंवा त्यांनी नाव समाविष्ट केलंच नाही। मग आता त्यांना भविष्यामध्ये ज्या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्या कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या प्रोफाइलमध्ये नाव समाविष्ट असणं गरजेचं आहे। मग आता व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की कोणत्या योजनेसाठी प्रोफाइल मध्ये नाव जर समाविष्ट करायचं असेल तर त्याला कोणकोणते विशिष्ट कागदपत्र लागणार आहेत याच संदर्भात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर बांधकाम कामगार योजना या व्यतिरिक्त अजून इतर योजनेचे व्हिडिओ सुद्धा भरपूर टाकलेले आहेत, परंतु एका बांधकाम कामगाराने एका आपल्या या YouTube चॅनलवर बांधकाम कामगार योजनेचं नाव समाविष्ट करण्यासंबंधात महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवला होता। त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कामगाराने कमेंट केले आहे की सर आम्ही 2 ते 3 वेळेस अर्ज दिला तरी माझ्या मुलांचे नाव त्या ठिकाणी समाविष्ट झालं नाही आणि अर्ज वारंवार हा रिजेक्ट होत आहे। मग आता हे रिजेक्ट का होत आहेत किंवा आता आम्हाला नाव समाविष्ट करायचं असेल तर यासाठी कोणतं वेगळं कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ या संदर्भातच आपण बनवणार आहोत की आता नाव समाविष्ट कसं करायचं, कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्र नाव समाविष्ट करण्यासाठी लागणार आहेत या संदर्भातचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही बांधकाम कामगार आहात, तुम्ही अद्यापही नोंदणी केली का हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा, अशीच महत्त्वाची व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। मग आता नेमकी काय आहे अपडेट या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना जवळपास 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो। अद्यापपर्यंत ही योजना सुव्यवस्थितपणे सुरू आहे, परंतु मध्यंतरी काही कालांतर असा लोटला गेला की जी बोगस लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती, बोगस पद्धतीने क्लेम घेतले होते, त्यामुळे कल्याणकारी मंडळाने दक्षता पथक सुद्धा नेमलं आहे। त्यामुळे बऱ्याच कामगारांची मधल्या काळामध्ये तारांबळ उडाली। मग आता मेन मुद्द्यावर आपण या ठिकाणी येऊया। तर बांधकाम कामगार योजना मित्रांनो ज्यावेळेस बांधकाम कामगार नोंदणी करते वेळेस त्यांच्या पाल्यांचं जर नाव चुकलं असेल किंवा नाव समाविष्ट करण्याचं राहिलं असेल तर त्यांना आता नाव समाविष्ट करण्यासाठी कोणती महत्त्वाची कागदपत्र लागतील। तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा, मुलांचं जर नाव समाविष्ट करायचं असेल तर मुलांचं नाव समाविष्ट करण्याआधी 1 वर्षाचा गॅप त्या ठिकाणी नसावा, कारण की तुम्ही नोंदणी केली आहे आणि 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट केलं तरच त्या ठिकाणी आता नाव समाविष्ट होईल। तर त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्र लागतील, ती महत्त्वाची कागदपत्र म्हणजे 2 लागणार आहेत। तर मित्रांनो तुमचा पाल्य जर 7 वर्षाचा पूर्ण असेल तर त्याच्या शैक्षणिक कामासाठी तुम्ही TC त्याचबरोबर राशन कार्ड किंवा जन्माचा दाखला, राशन कार्ड, आधार कार्ड ही 3 कागदपत्र नाव समाविष्ट करते वेळेस मित्रांनो अपलोड करायचे आहेत। मग आता तुम्ही म्हणत असाल की बाहेरून अपलोड करणं तर सध्या बंद आहे, तर मित्रांनो तुमच्या तालुका निहाय ऑफिस मध्ये जाऊन ही 3ही कागदपत्र घेऊन तालुका सेतू केंद्रावर जाऊन तुम्हाला हे नाव त्या ठिकाणी समाविष्ट करायचं आहे। नाव समाविष्ट करते वेळेस मित्रांनो तुम्हाला एक अर्ज सुद्धा त्या ठिकाणी लेखी अर्ज सुद्धा द्यायचा आहे, जो अर्ज तुम्हाला कुठल्याही झेरॉक्सवर भेटून जाईल। आणि मित्रांनो दुसरा मुद्दा असा की आता लगनसराई नेमकी संपली, बऱ्याच कामगारांना जो लग्नाचा S03 किंवा जो लग्नाचा क्लेम काढायचा असतो किंवा जो 30,000चा असेल किंवा 51,000चा क्लेम जर काढायचा असेल, 30,000 जर क्लेम काढायचा असेल तर त्याच्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट होणं गरजेचं आहे। मग आता पत्नीचं नाव समाविष्ट कसं करायचं यासाठी कोणती कागदपत्र लागतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मित्रांनो पत्नीचं जर नाव समाविष्ट करायचं असेल तर त्या बांधकाम कामगार मजुराची रिन्युअलची पावती किंवा आयडेंटिटी कार्ड, त्याचबरोबर मॅरेज सर्टिफिकेट, तर मॅरेज सर्टिफिकेट हे सुद्धा ऑनलाईन पोर्टलचं पाहिजे, त्याचबरोबर विवाह पत्रिका आणि त्यानंतर ज्या दिवशी लग्न लागलं त्या लग्नाचा
एखादा फोटो ही सर्व कागदपत्र आता बांधकाम कामगार योजनेमध्ये पत्नीचं नाव समाविष्ट करण्यासाठी मित्रांनो लागणार आहे। हे सर्व कागदपत्र घेऊन तुमच्या तालुका निहाय किंवा जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला नाव समाविष्ट करता येतं। आता राहिला मित्रांनो मुद्दा 51,000चा क्लेमचा। तर बऱ्याच मुलींचं असं असतं की त्या नाव समाविष्ट करते वेळेस नाव हे चुकीचं नोंदवलं जातं। तर मित्रांनो यासाठी एक वेगळा फॉर्मेट आहे, तो फॉर्मेट तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल, ज्या ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। जसं की टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, हे सर्व त्या ठिकाणी आपण त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपल्या ग्रुपवर तुम्ही जाईल आणि त्या ग्रुपवर मी संपूर्ण फॉर्मेट त्या ठिकाणी टाकून देणार आहे। ज्याचं नाव जर चुकलेलं असेल तर 100 रुपयाच्या बॉर्डर तुम्ही नोटरी करायची किंवा ॲफिडेव्हिट सुद्धा करू शकता। आणि ज्यावेळेस तुम्हाला 51,000चा क्लेम भरायचा आहे, 51,000च्या क्लेम भरते वेळेस ते तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मेट सुद्धा अपलोड करायचं आहे। तर अशा प्रकारे तुमच्याही पाल्याचं नाव समाविष्ट नसेल, तुम्हाला 51,000चा 30,000चा किंवा इतर कोणता शैक्षणिक क्लेम घ्यायचा असेल तर तुमच्या पाल्याचं नाव तुम्ही अशा प्रकारे आता समाविष्ट करू शकता। आणि समाविष्ट करते वेळेस मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमध्ये जासाल, बांधकाम ऑफिसमध्ये गेल्यानंतर बांधकाम ऑफिस मार्फत तुम्हाला ओसी सुद्धा घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला तर तुम्ही त्या ठिकाणी विचारपूस करू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं पाल्याचं नाव तुम्ही समाविष्ट करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक क्लेमचा असेल किंवा इतर क्लेमचा असेल तर त्याचा तुम्ही लाभ नक्कीच घेऊ शकता। मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवायचं आहे।